नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडेंवरचे जे काही आरोप होत आहेत, जे काही त्यांच्यावरती ताशेरे ओढले जात आहेत, त्यांचा राजीनामा हवा, धनंजय मुंडे राजकारणातून बाहेर जावे असं अनेकांना मनोमन वाटतंय. त्याची कारणं अनेक आहेत. याच धर्तीवरती 10-11 वर्षापूर्वी गोपीनाथ मुंडे देखील राजकारणाच्या राजपटलावरून ते असे काही बाहेर पडले की ते कोणालाही मान्यच नव्हतं, ना ते नियतीला मान्य होतं. सकाळची वेळ होती. गोपीनाथजी मुंडे साहेब केंद्रीय मंत्री होते त्यावेळचे, ग्रामीण मंत्री काहीतरी त्यांच्याकडे ते सगळं खात्याचा भार होता. पण एखादा केंद्रीय मंत्री दिल्लीसारख्या एखाद्या ठिकाणाहून एखाद्या SX4 नावाची आपली मारुती सुझुकीची ती काय गाडी आहे, ती स्विफ्ट डिझायरसारखी दिसते, ती लांब सडक गाडी, त्या गाडीमध्ये एखादा केंद्रीय मंत्री जातो आणि त्याला एखादी इंडिका गाडी येऊन उडवते. या सगळ्या गोष्टी थोड्याशा प्रश्नचिन्ह उभा करणाऱ्या नाही आहेत का? कारण गोपीनाथ मुंडेंचं जर व्यक्तिमत्व घ्यायचं झालं तर गोपीनाथ मुंडे हे जास्त करून बाळासाहेबांसारखे होते. बाळासाहेबांचा त्यांच्यावरती जास्त प्रभाव असायचा. ते नेहमी बाळासाहेबांच्या अगदी निकटवर्ती होते. ते नेहमी अटल बिहारी वाजपेयी असोत, लालकृष्ण अडवाणी असोत, या सगळ्या लोकांच्या मांदियाळीतली ही सगळी लोकं होती. त्यामुळं गोपीनाथ मुंडे हे अत्यंत शिस्तबद्ध होते, अत्यंत कट्टर होते, अत्यंत इमानदार असे होते. त्यांना कोणत्याही कामामध्ये दिरंगाई कुचराई केलेली आवडत नसायची. त्यांना खोटं बोललेलं, त्यांना राजकारणामध्ये लोकांना फसवलेलं, या सगळ्या गोष्टी त्यांना आवडत नसायच्या. पण कुठेतरी गोपीनाथ मुंडेंचं वाढणारं राजकीय वलय, राजकीय वजन हे सध्याच्या भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांच्या वाटेच्या आड येतं आहे की काय, किंवा येत होतं की काय, म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या असा अनेक लोकांकडून प्रश्न उपस्थित केला जातो आहे. म्हणजे साधं उदाहरण घ्या ना, मी तोच विचार करतोय, मला समजलं नाही की एखादा केंद्रीय मंत्री एखाद्या त्या SX4 सारख्या सामान्य गाडीतून जातो काय, त्याला सिग्नलवरती त्यांना उडवलं जातं काय, एखादी इंडिका गाडी इतक्या भरधाव वेगामध्ये आणून ठोकली जाते काय, त्याच्यानंतर त्यांना हॉस्पिटलला नेलं जातं, तिथून त्यांचा मृत्यू होतो. पण या सगळ्या गोष्टी खरोखरच जाणून बुजून झालेत, अनावधानाने झालेत की ह्या खरोखर घडवून आणल्यात की गोपीनाथ मुंडेंना आता बाहेर काढायचं आहे, गोपीनाथ मुंडेंना हटवायचं आहे. कोण याच्या मागे असेल, नक्की कशासाठी केलं असेल, हे खरंच सत्य आहे का? पण या सगळ्या गोष्टीतून मुंडे घराण्याचं मोठं नुकसान झालं. राज्याच्या राजकारणामध्ये जसं ठाकरे, जसं पवार, तसेच मुंडे हे घराणं देखील महत्त्वाचं होतं आणि तेच गोपीनाथ मुंडे या सगळ्या गोष्टीतून निघून गेले. जसं महाजन देखील होते, महाजन कुटुंब देखील होतं, ते देखील हळूहळू बाजूला गेलं. यावेळेला देखील त्यांच्या मुली कोणत्या महाजन, त्यांना देखील तिकीट दिलं नाही आहे भारतीय जनता पार्टीने. पण जसं गोपीनाथ मुंडे बाजूला झाले किंवा गोपीनाथ मुंडे निघून गेले आपल्या राजकारणातून, मुंडे घराण्यातून, त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळेला देखील धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडेंचं देखील एवढं जमत नव्हतं, वैर होतं त्यांचं. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर पंकजा मुंडे जेव्हा आल्या त्यांच्या जागी राजकारणामध्ये, तेव्हा देखील धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचं फारसं जमत नव्हतं. ते आत्तापर्यंत आजही त्यांच्यात काही खटके उडत राहतात. आता ते घरामध्ये प्रत्येकाच्या वाद आहेत. ठाकरेंचं घ्या, त्यांच्याही घरात तेच, पवारांचं घ्या, त्यांच्याही घरात तेच. वाद कोणाच्या घरात नाही आहेत. अगदी छत्रपती घराण्याचे भोसले जरी असले तरी त्यांच्या घरात देखील वाद आहेत. अगदी शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंमध्ये देखील वाद आहेत. पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान एक मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंना संपवायचं आहे असं नक्की का वाटतं आहे लोकांना? असं नक्की काय आहे या सगळ्या गोष्टीबद्दल, त्याच्याविषयीच आपल्याला बोलायचं आहे. जे काही वाल्मिक कराडांचं प्रकरण यावेळेला घडलं, जे काही संतोष देशमुखांचं प्रकरण घडलं, त्याच्यामध्ये पुरतं धनंजय मुंडेंचं नाव खराब झालं आहे एवढं मात्र नक्की. अनेक समाजातील अनेक मोठ्या दिग्गजांची, विरोधकांची, खास करून काही सामाजिक लोकांची देखील बोटं धनंजय मुंडेंकडे जाऊ लागलेत. संतोष देशमुखांचा खून झाला त्याच्यानंतर जे काही महाराष्ट्रातलं राजकारण पेटलं आणि त्याच्यानंतर 20-25-30 दिवसांनी या सगळ्या आरोपींना पकडलं. ते वाल्मिक कराडापासून हे सगळे असं सांगितलं जातं आहे की धनंजय मुंडेंच्या निकटवर्ती आहेत. म्हणजे वाल्मिक कराड तर धनंजय मुंडेंसोबत राहणाराच माणूस. आता हे काही लपूनही राहिलेलं नाही आहे. हे काय असं काही माहितीच नाही कुणाला आणि हे अचानक मीच काहीतरी वेगळं बोलतो असं नाही आहे. आपण अनेक फोटो पाहिले, अनेक सगळ्या गोष्टी केल्या. मनोज जरांगे देखील म्हटले की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मला भेटायला आले होते निवडणुकीच्या आधी. त्याच्यामुळे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंसोबतच. आता एखादा सोबत असणारा व्यक्ती हा नेहमी आपल्या एकमेकांची चर्चा करतच राहणार ना. सोबत असणाऱ्या व्यक्तीचं आपल्या एकमेकांना सगळं माहिती असणार. मग लोक असं सांगतायत की जर कराड धनंजय मुंडेंच्या सोबत आहे तर संतोष देशमुखांची झालेली हत्या आणि या सगळ्या बाबतीत धनंजय मुंडेंना देखील सगळं माहिती असणार. पण ते मंत्री आहेत म्हणून ते वाचतायत, ते मंत्री आहेत म्हणून त्यांना वाचवलं जात आहे. पण त्यांना वाचवलं जातं की त्यांना बाजूला केलं जातं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात, देवेंद्र फडणवीसांनी जे काही केलं आहे, ते स्वतः गृहमंत्री आहेत.
या सगळ्यांना पकडण्यापासून वाल्मिक कराडला आतमध्ये टाकेपर्यंत जे मधले 20 दिवस गेले, त्या 20 दिवसामध्ये नक्की काय होत होतं? त्या 20 दिवसामध्ये धनंजय मुंडे आणि या बाकीच्यांची वादावाद चालली होती, मिटवण्याच्या गोष्टी चालू होत्या, की खरंच धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी ही सगळी लोक प्लॅन करत होते? पण जर असं असेल तर मग सुरेश धस नावाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार जे देवेंद्र फडणवीसांसोबत या संपूर्ण प्रकरणाशी अगदी जवळ आहेत, त्यांच्या संपर्कात आहेत, ते मग कसं काय? मग ते ज्या आकाचं नाव घेत आहेत त्या धनंजय मुंडेंना देवेंद्र फडणवीसांनी सुरेश धसांच्या मागून घेरण्याचा तर प्रयत्न केला नाही ना. कारण अजित पवारांच्या गटातला मंत्री म्हणून धनंजय मुंडेंकडे पाहिलं जातं. ते अजित पवार देखील याच्यावरती खुलेआम बोलत नाही आहेत, याच्यामध्ये कोणतीही जास्त पाठराखण करत नाही आहेत. कारण ज्या प्रकारचं प्रकरण सगळं तापलं आहे, स्वतः एकनाथ शिंदे असोत, स्वतः अजित पवार असोत, स्वतः देवेंद्र फडणवीस असोत, या तिघांनी देखील सांगितलं आहे या प्रकरणामध्ये जो आरोपी सापडेल त्याला आम्ही फाशीची शिक्षा देऊ. याचा अर्थ जे काही 20 दिवसामध्ये पाठराखण जी काही करण्याची सगळ्या गोष्टी चालू होत्या, त्यांनी सपशेल या सगळ्या गोष्टींना मोडून टाकल्या आणि सरळ दाखवून दिले की आम्ही याच्यामध्ये कोणाला काही करणार नाही. पण लोक ज्या प्रकारे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतायत त्या सगळ्या गोष्टीकडे मात्र अजून तरी सगळ्यांचं शांत आणि मौनच आहे. पण धनंजय मुंडेंच्या विरोधात सुरेश धस लढतायत, जे धस देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कातले आहेत. जरी पंकजा मुंडे त्यांच्या नजीक असल्या तरी पंकजा मुंडेंचं देखील वैर धनंजय मुंडेंसोबत आहे. लोक म्हणतात की पंकजा मुंडेंना देखील धनंजय मुंडे नको आहेत, ते देखील थोडे बाजूला झाले तर माझा मार्ग सुकर होईल मुंडे घराण्यामध्ये. अशा काहीशा गोष्टी तिथल्या बीडमधल्या स्थानिक लोकांमध्ये रंगलेत. त्याच्यामुळे पंकजा मुंडे देखील अनुकूल नाही आहेत धनंजय मुंडेंसाठी. अजित पवारांना देखील माहिती आहे की जर या प्रकरणामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये जर धनंजय मुंडे खेचले गेले तर निश्चित आपल्या पक्षाचं आपलं नाव खराब होईल आणि कुठेतरी वरिष्ठ म्हणून नरेंद्र मोदींनी ही सगळी वरची लोक आपल्यावरती वचपा काढतील. त्याच्यामुळे अजित पवारांना देखील ते परवडण्यासारखं नाही आहे. एकनाथ शिंदे तर म्हणतील मला काय याच्यामध्ये खेचूच नका, ते धनंजय मुंडे जाणो आणि तुम्ही जाणो. एकनाथ शिंदे पहिल्यापासूनच या प्रकरणामध्ये जास्त लक्ष घालत नाही आहेत. अधूनमधून जी काही प्रतिक्रिया देत आहेत ती संतोष देशमुखांच्या बाजूने देत आहेत. कारण एकनाथ शिंदे हे थोडे का होईना पण मराठा समाजाच्या बाजूने आहेत किंवा ते स्वतः मराठा असल्यामुळं त्यांना त्या बाजूनच राहावं लागणार आहे. पण मग ही सगळी गोष्ट होत असताना एखादा मंत्री किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारे वर येतोय किंवा अशा प्रकारे मोठा आहे, त्याचं बीडमध्ये मोठं प्रस्थ आहे, जो सगळ्या गोष्टी राजकारणाच्या हलवतोय, मग कुठेतरी त्यांनाच बाजूला करायचं. कुठेतरी ही संधी आहे याच सगळ्या गोष्टीतून यांचा राजीनामा घ्यायचा आणि राजकीय पटलावरून यांना बाजूला करायचं, असं तर कुठं नाही आहे ना. कारण एक साधं उदाहरण घ्या, तेलगी प्रकरणामध्ये जेव्हा छगन भुजबळांचा शरद पवारांनी लगेच राजीनामा मागून घेतला, त्या पद्धतीचं अजित पवार इथं करत नाही आहेत. म्हणजे अजित पवार असं दाखवत आहेत, कारण ते स्वतः आता बीडचे पालकमंत्री आहेत, ते असं दाखवत आहेत की मला धनंजय मुंडेंना की मी तुझ्या विरोधातही नाही आहे, मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही आहे, मी तुझ्यावर सध्या कारवाई करणार नाही, पण जर कदाचित हे प्रकरण तापलं तर मी तुला गय देखील करणार नाही. पण देवेंद्र फडणवीसांना धनंजय मुंडे नकोच अशी सगळी परिस्थिती दिसते. त्याचं कारण म्हणजे सुरेश धस. कारण जे सुरेश धस या मराठा समाजाच्या बाजूने, संतोष देशमुखांच्या बाजूने आणि मुंडेंच्या विरोधामध्ये बोलायला देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेत असं अनेक जण सांगतायत. कारण यात लपण्यासारखं काही नाही आहे. कारण सुरेश धस एकदा इकडे बोलल्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन बोलतायत. त्याच्यामुळे ते फडणवीसांच्या विरोधात ही गोष्ट करतायत असं आपल्याला म्हणूच शकत नाही, आपण ते दिसत देखील नाही आहे. मग याचा अर्थ फडणवीसांनी सुरेश धसांना सगळ्या गोष्टी करायला सांगितल्यात का राजीनाम्याच्या? किंवा सध्या फडणवीस, एकनाथ शिंदे ही सगळी लोक विरोधकांच्या सोबत धनंजय मुंडेंवरती तुटून पडतायत का? हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण पंकजा मुंडेंनी दाखवलेली जरांगे पाटलांसोबत, संतोष देशमुखांच्या कुटुंबासोबतची सहानुभूती हेच दाखवून देते आहे की धनंजय मुंडेंना काहीही करून इथून बाजूला करायचं आहे. म्हणून म्हटलं ना, एक मुंडे तर असेही गेलेत राजकारणातून, आता दुसरे जात आहेत की काय? पण अनेक जण असं म्हणतात की ही धनंजय मुंडेंच्या कर्माची फळं आहेत, ही धनंजय मुंडेंनी केलेली वाईट कृत्य आहेत, वाईट काम आहेत, त्याची ही भरपाई त्यांना मिळाली जाते, ती मिळते. वाल्मिक कराडसारख्या एका अशा व्यक्तीला त्यांनी सोबत ठेवलं, पोसलं की तोच व्यक्ती आज यांच्या संपूर्ण अस्तित्वावरती टांगती तलवार ठेवू नये. त्याच्यामुळं तो ज्या व्यक्तीला पोसलं तो आज किती महागात पडतोय हे धनंजय मुंडेंना कळत असेल. पण ज्या प्रकारे धनंजय मुंडेंचं स्त्री या चष्म्यातून देखील नाव खराब झाले महाराष्ट्रामध्ये, हे काय लपून राहिलेलं नाही आहे. अगदी आत्ताच्या प्राजक्त माळीच्या प्रकरणापर्यंत आणि आता या सगळ्या वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख खून या प्रकरणामध्ये देखील जो काही वचपा धनंजय मुंडेंवरती काढला जातोय, हा नक्की वचपाच आहे. धनंजय मुंडे नकोच की फक्त आणि फक्त
सामाजिक रोषामुळं ज्या काही संतोष देशमुखांची हत्या झाली, तो जो काही सामाजिक रोष आहे त्याच्यातून हे फक्त उठलं जातं आहे, दाखवलं जातं आहे आणि धनंजय मुंडेंना मग यांना सेव्ह करायचं आहे. त्या दोन गोष्टी काहीतरी असू शकतात. पण जशी परिस्थिती वाढते, जसं दिसतंय त्यातून एकच समजतंय की इथलेच काही लोक धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी तयार आहेत. मग ते अत्यंत शांतपणे संयमानं काम करत आहेत, एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या प्रकरणाबद्दल मला आवर्जून कळवा. येणाऱ्या काळामध्ये नक्की काय काय असेल, कसं कसं असेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. कारण जर धनंजय मुंडेंचा राजीनामा दिला, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला, तर मग धनंजय मुंडे देखील या सगळ्यांच्या मला असं वाटतं लाईनमध्ये मोजले जातील, एवढं मात्र नक्की. पण धनंजय मुंडे राजीनामा देऊ शकत नाहीत आणि त्यांना ते जर त्याच्यामध्ये नसतील तर त्यांचा राजीनामा घेण्याचा मला देखील काही अर्थ वाटत नाही. जर या वाल्मिक कराड या सगळ्या गोष्टीमध्ये ते नसतील तर राजीनामा देण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे आणि राजीनामा द्या म्हणून असं देखील सांगण्यात काही अर्थ नाही आहे जर ते नसतील तर. आणि जर निश्चित याच्यामध्ये जर त्या असतील तर मग त्यांचा राजीनामा घेणं आपण मान्य करू शकतो. पण सध्या तरी या सगळ्या गोष्टीवरती बोलणं काहीच योग्य ठरणार नाही. आणि जर धनंजय मुंडेंनाच संपवायचं आहे म्हणून अनेक जण आजूबाजूची आपल्यातली इकडची तिकडची जर सेटिंग लावत असतील आणि सगळ्या गोष्टी करत असतील, तर धनंजय मुंडेंनी थोडंसं संयमानं, थोडंसं मला असं वाटतं हुशारीनं, थोडंसं सावधपणे सगळ्या गोष्टी करायला हव्या, एवढं मात्र नक्की.